श्री सुनील आनंदराव चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र बिंदुराव कुलकर्णी, विलास मनोहर यादव, सचिव लक्ष्मण मोपे। तर या ठिकाणी भजनी मंडळाचा कार्यक्रम चालू आहे। 12 वाजता श्रीरामाचा जन्म या ठिकाणी सोहळा साजरा करण्यात अंबरनाथ बी कॅबिन या ठिकाणी निलवलेले या ठिकाणी श्री राम नमोत्सवाचा कार्यक्रम आज दिवसभरात आहे। तो कशा प्रकारे आपण त्याच्याशी जाणून घेऊया। कशा प्रकारे कार्यक्रम दिवसभरात आज सकाळी पहाटे 5 वाजता काकड आरती झालेली आहे। काकड आरती झाल्यानंतर सत्यनारायणची पूजा घालण्यात आली। त्यानंतर आता काल्याचं कीर्तन आहे 10 ते 12। 12 वाजता रामने जन्म होईल। फुलं पडल्यानंतर 2 ते 4 हा भजनी मंडळ महिलांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम आहे आणि 5-5:30 वाजता श्रीरामाच्या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे। रथ आहे, त्यामध्ये सगळं परिसरातील सर्व सोसायटीमध्ये सर्व नागरिक आणि भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आज दिवसभराच्या कार्यक्रमात काय काय कार्यक्रम आहे? सायंकाळचा कोणता कार्यक्रम आहे? पालखी 5 ते 6 कार्यक्रम आहे। हो, महाप्रसादाचा कार्यक्रम 7 ते 10 आहे। तो सर्वांनी प्रसादाचा लाभ घेण्यात यावा ही नम्र विनंती। आमच्या सोसायटीतर्फे श्रीराम मंदिर सेवा संस्था खूप आभार। अंबरनाथ बी कॅबिन, नियोग नगर, श्री अंबर सोसायटी या ठिकाणी रामनवमी निमित्त कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। रामनवमी उत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे। श्री रामनवमी निमित्त या ठिकाणी भजनी मंडळाचा कार्यक्रम चालू आहे। 12 वाजता श्रीरामाचा जन्म या ठिकाणी सोहळा साजरा करण्यात दिवसभरात आहे। तो कशा प्रकारे आपण त्याच्याशी जाणून घेऊ। कशा प्रकारे कार्यक्रम दिवसभरात आज सकाळी पहाटे 5 वाजता काकड आरती झालेली आहे। काकड आरती झाल्यानंतर सत्यनारायणची पूजा घालण्यात आली। त्यानंतर आता काल्याचं कीर्तन आहे 10 ते 12। 12 वाजता रामने जन्म होईल। फुलं पडल्यानंतर 2 ते 4 हा भजनी मंडळ महिलांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम आहे आणि 5-5:30 वाजता श्रीरामाच्या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे। रथ आहे, त्यामध्ये सगळं परिसरातील सर्व सोसायटीमध्ये सर्व नागरिक आणि भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमात काय काय कार्यक्रम आहे? सायंकाळचा कोणता कार्यक्रम आहे? पालखी 5 ते 6 कार्यक्रम आहे। हो, महाप्रसादाचा कार्यक्रम 7 ते 10 आहे। तो सर्वांनी प्रसादाचा लाभ घेण्यात यावा ही नम्र विनंती। अंबरनाथ श्री महाकाली मित्र मंडळ, राहुल स्टेट, बी कॅबिन रोड, ग्रीन सिटीचे या ठिकाणी या युवक मंडळाने श्री रामनवमी जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवला। या कार्यक्रमामध्ये काय काय वाटप होणार आहे आणि त्याचे विचार क्या शिबिर से क्या वाटप हो रहा है? शरबत वाटप होएगा और बुंदी वाटप होएगा। हां, या ठिकाणी त्यांनी शरबत आणि बुंदी वाटप ठेवलेले आहे। संध्याकाळी मिरवणूक काढणार आहे का? डीजेनी मिरवणूक काढणार आहे।